आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1 अल्जेब्रा हा जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स हा आपण मागील तासाला सुरू केलेला होता। त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 हा सोडवून घेत होतो। त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत। त्यापैकी फर्स्ट 3 एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण सोडवलेले होते। आज आपण फोर्थ एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये पहा इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत 5m - 3n = 19 आणि सेकंड इक्वेशन दिलेला आहे m - 6n = -7। आता या ठिकाणी आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे किंवा एखादा जो व्हेरिएबल आहे तो सेपरेट करून आपल्याला दिलेल्या इक्वेशनची जी किंमत आहे ही किंमत आपल्याला काढता येईल। पहा या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, त्यानंतर हे एक इक्वेशन दिलेलं आहे 5m - 3n = 19। याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1। त्यानंतर m - 6n = -7 याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2। आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 चं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर हा m डाव्या बाजूला जर ठेवला तर हा 6n आपल्याला पलीकडे नेता येईल। म्हणजे या ठिकाणी m = किंवा m - 6 = -7 घ्या। एक मिनिट, m - 6n = -7। मग m = -7। आता हा 6n या ठिकाणी मायनस आहे, पलीकडे जाऊन तो +6n होईल। मग या ठिकाणी शिल्लक काय राहिला m = -7 + 6n। आता ही जी व्हॅल्यू आहे ही m ची व्हॅल्यू, ही m ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी एका इक्वेशन मध्ये ठेवून द्यायची। आता या ठिकाणी आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 2 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल। इथे लिहायचंय m = -7 + 6n substituting this value in equation 1। पहा इक्वेशन 1 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 5m - 3m -3m = 19। या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू टाकायची -7 + 6n। मग या ठिकाणी 5 * आता ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायची, जेणेकरून आपल्याला हे जे मल्टिप्लिकेशन आहे 5 × m हे या ठिकाणी करता येईल। -7 + 6n ही व्हॅल्यू आपण m ची टाकून दिली। त्यानंतर -3n = 19। त्यानंतर 5 ने -7 ला मल्टिप्लाय करायचे। पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन अपोजिट नंबर आहेत, यांचं मल्टिप्लिकेशन करायचे। 5 × 7 किती येईल या ठिकाणी 35। या ठिकाणी पहा एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, म्हणजे दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला साइन कोणता येईल निगेटिव्ह। त्यानंतर 5 × 6n आणि साइन या ठिकाणी मात्र कोणता आहे पॉझिटिव्ह। या ठिकाणी पॉझिटिव्ह × पॉझिटिव्ह साइन कोणता आलं पॉझिटिव्ह। 5 × 6 किती आलं 30 आणि n। त्यानंतर -3n = 90। पहा या ठिकाणी लाईक टर्म जे आहेत त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची। 30 ला साइन आहे प्लस, 3 ला साइन आहे मायनस।
या ठिकाणी दोघांची सबट्रॅक्शन करायची. 30 मधून 3 या ठिकाणी मायनस होतील, किती राहतील या ठिकाणी 27. साइन मात्र या ठिकाणी कोणतं द्यायचंय प्लस, कारण या ठिकाणी हे जे प्लस साइन आहे हे प्लस साइन आपल्याला या ठिकाणी इथं -3 आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. त्यानंतर हा -35 हा या ठिकाणी पलीकडे जाईल आणि हा किती येईल +27 n इज इक्वल टू 19 + 35. या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायची पहा. 27n इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन. 9 + 5 14 या ठिकाणी 1 3 + 1 4 4 + 1 5 म्हणजे या ठिकाणी किती आला 27n इज इक्वल टू 54. मग n इज इक्वल टू 54/27. यांचं डिवायडेशन केल्याच्या नंतर आपल्याला किती मिळणार आहे 2. 27 × 27 27 दुने 54 म्हणजे n इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला 2. ही मिळाली आपल्याला पहिली व्हॅल्यू. मग आता n ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण ठेवू शकतो. या ठिकाणी पहा. मग पुटिंग n is equal to 2 in equation number 1. मग इक्वेशन 1 या ठिकाणी पहा कुठलं दिलेलं आहे, किंवा ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवण्यापेक्षा या इक्वेशन मध्ये जरी ठेवली तरी आपल्याला या ठिकाणी हे जे आन्सर आहे किंवा m ची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे. पहा याला वाटले तर इक्वेशन नंबर 3 म्हणूयात आणि या ठिकाणी पुटिंग द व्हॅल्यू n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 काय दिलेले आहे आपल्याला m इज इक्वल टू -7 + 6n. मग n ची व्हॅल्यू टाकून द्यायची. m इज इक्वल टू -7 + 6 into 2. n ची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल टू -7 into 6 into 2 किती आले 12. म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय मिळालं आपल्याला 12. या ठिकाणी 12 मधून 7 काय करायचे या ठिकाणी मायनस करायचे. पहा या ठिकाणी प्लस साइन येईल. पहा 7 आणि 12 आणि 7 यांची सबट्रॅक्शन करायची. मग 12 मधून 7 मायनस केले या ठिकाणी किती येतील 5. साइन मात्र कोणतं द्यायचंय प्लस, म्हणजे या ठिकाणी m ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 5. आता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी m ची व्हॅल्यू 5 आणि n ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 2. मग आन्सर लिहिताना शेवटी काय लिहायचंय m, n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 5, n ची व्हॅल्यू 2, 5, 2 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. आले लक्षात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चौथं जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते पहा काय दिलेलं आहे 1/3x. त्यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हे फर्स्ट चॅप्टर आपण सुरू केलेलं होतं. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 हा प्रॅक्टिस सेट 1.1 चा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स हा आपण या ठिकाणी सोडवून घेत होतो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 हा जो आहे हा या ठिकाणी आपण सुरू करणार होतो. आज आपण या ठिकाणी पहा
इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. 5x + 2y = -3x + 5y = 4. या जे इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्या प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याला नंबरिंग देता येईल. 5x + 2y = -3. त्यानंतर x + 5y = 4. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2चं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर x ची व्हॅल्यू बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी ह्या जो 5y आहे हा पलीकडे आपण रिप्लेस करू शकतो. या ठिकाणी x + 5y = 4 दिलेला आहे आणि म्हणून x = 4 - 5y. मग ही जी व्हॅल्यू आहे x = 4 - 5y ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये फिलअप करू शकतो. मग इक्वेशन 1 मध्ये जेव्हा ठेवलं जाईल इथं पहा पुटिंग x = 4 - 5y in इक्वेशन 1. पहा इक्वेशन 1 लिहून घ्यायचं या ठिकाणी 5x + 2y = -3. त्यानंतर x ची व्हॅल्यू काय टाकायची या ठिकाणी 4 - 5y. 5 × 4 - 5y + 2y = -3. आता 5 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. पहा 5 × 4 की त्याला या ठिकाणी 20. त्यानंतर 5 × -5y या ठिकाणी -25y. पहा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे या ठिकाणी निगेटिव्ह साइन आहे. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करताना 5 × 5 किती आलं 25. हा मायनस आहे हा प्लस आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस. + 2y = -3. त्यानंतर या ठिकाणी जी काही लाईक टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची. पहा 20 मायनस पहा हा 25 मायनस आहे आणि हा 2 कसा आहे प्लस आहे. दोघांची सबट्रॅक्शन होईल. 25 मधून 2 मायनस करायचा आहे राहिले शिल्लक 23 आणि याला साइन मात्र मोठ्या संख्येचं म्हणजेच 25चं द्यायचं. त्यानंतर प्लस या ठिकाणी -23y. या ठिकाणी हा जो व्हेरिएबल जो दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी येईल -3. आता हा जो 20 आहे तो रिप्लेस करायचा आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे. तिकडे जाताना याचं जे प्लस साइन आहे ते काय होणार आहे पलीकडं मायनस होईल. मग या ठिकाणी -23y आहे तसा लिहायचा आहे -3 - 20. 20 ला साइन इथं कोणता आहे प्लस तिकडे जाताना मायनस होईल. त्यानंतर -23y = -23. मग दोन्ही निगेटिव्ह साइन कॅन्सल होतील. 23y = 23 आणि y = 23/23 म्हणजे आन्सर किती मिळाला आपल्याला y = 1. आता हे जे y = 1 हे आलेले जे आहे हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा 2 मध्ये किंवा मागाशी जसं सांगितलं त्या पद्धतीने इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला ठेवता येईल. मग या ठिकाणी लिहायचंय पुटिंग y = 1 in इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 आपल्याला काय दिलेलं आहे x = 4 - 5y. पहा या ठिकाणी लिहिते मी आता x = 4 - 5y. मग या ठिकाणी आपल्याला आता x ची व्हॅल्यू काढायची. y ची आपल्याला मिळालेली आहे
1. x इज इक्वल टू 4 मायनस 5 इंटू वायची व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला 1. त्यानंतर x इज इक्वल टू 5 इंटू 1 करायचे. 4 जो आहे तो आहे तसा मांडायचा आहे. 5 1 5 आणि मल्टिप्लिकेशन काय येईल त्याचं -5. त्यानंतर 4 आणि 5 यांची सबस्ट्रॅक्शन करायची. x इज इक्वल टू या ठिकाणी 5 मधून 4 काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. शिल्लक किती राहिला 1. साइन मात्र त्याला मोठ्या संख्येचं म्हणजे कुणाचं द्यायचंय 5चं. 5चं साइन आहे मायनस म्हणून या ठिकाणी 1 ला साइन कोणता आहे मायनस. हेन्स x इज इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. आणि मग इक्वेशन लिहिताना या ठिकाणी x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू 1 इज द solution of given equation. अशा पद्धतीनं हे जे आन्सर आहे हे आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करता येईल. आणि याच पद्धतीने आपण पुढील जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सोडवणार आहोत.